योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान साधूंचे संगती तरुण पाय हरिपाठ पाचवा योगयाग विधी यांनी सिद्धी प्राप्त होत नाही. या वायाची उपाधी म्हणजे उगीच असलेल्या उपाधी दंभधर्म आहे. ज्ञानेश्वर महाराज काही वेळेला एकदम कडक बोलतात, त्याप्रमाणे हे योगयाग विधीनी सिद्धी प्राप्त होत नाही. याच्यामध्ये सिद्धी म्हणजे काय तर ईश्वर प्राप्तीला जी मनाची स्थिती पूर्ण अनुकूल असते अशी स्थिती प्राप्त होणं. परमात्म्याचा साक्षात्कार होण्याच्यासाठी म्हणून मनाची मशागत माणूस साधनेने करत असतो. ते करता करता त्याची एक मॅच्युरिटी निर्माण होते, त्याला सिद्धी असते. सिद्धी याचा अर्थ सर्वसाधारणपणे त्या ज्या अणिमा लघिमा वगैरे अशा प्रकारच्या ज्या सिद्धींचं वर्णन केलेलं असतं की एकदम लहान होणे, एकदम मोठं होणे, अणुपास होणे, ब्रह्मांड आहे एवढा होत जात असे, या दोन सिद्धीच आहेत त्याच्यामध्ये. आणि मग म्हणजे अगदी लहान एकदम मोठं होणे, पाहिजे त्या ठिकाणी जाणे क्षणार्थ, या सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्यांचा इथे उल्लेख नाही. काही तशा प्रकारच्या सिद्धी संतांनी कधी प्राप्त करून घेण्याची गोष्ट म्हणून सांगितलेली नाही. त्या सिद्धींचा वापर करावा असं देखील कधीही संतांनी सांगितलं नाही की प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कधी त्याचा वापर करावा असं मनात सुद्धा नाही. रामकृष्णांचे आणि विवेकानंदांचे एक प्रासंगिक चर्चा झालेली होती ती की अगदी रामकृष्ण देह ठेवण्याच्या थोडंसं अगोदर काही काळ विवेकानंदांना असं म्हणले होते की ज्याला अष्टमहासिद्धी म्हणतात त्या मला साधारण काळामध्ये प्राप्त झाल्या होत्या. त्या सगळ्या सिद्धी मला तुला द्याव्यात अशी इच्छा आहे. तर त्यावेळेस विवेकानंद नरेंद्रनाथ त्यावेळेला तर महाराज यांचा ईश्वर प्राप्तीसाठी काही उपयोग होईल का? तर ते म्हणले ईश्वर प्राप्तीसाठी यांचा काही उपयोग होणार नाही, परंतु तुला जे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. त्याच्यावर विवेकानंद म्हणले की मग त्या मला नको. म्हणजे अष्ट महासिद्धी त्या माझ्याकडे पडू नयेत असं ते म्हणले. कधी वापरले नाहीत, पडू नयेत, आणि त्या मी तुला देतो. तर हे म्हणले मला नको. हा संबंध पण फार अलौकिक आहे. कुठली एक सिद्धी प्राप्त झाली तर माणसाला इतकं काही ऐहिक मिळवता येतं त्याच्यावर. त्याच्या नादीच न लागणे. आपल्याला जर कोणी विचारलं असतं, आपल्याला कोण विचारणार, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण या सिद्धी या संतांनी कधी वापरल्या.
वृद्धी सिद्धी दासी अंगण जाणते. अंगण जाणते म्हणजे त्याला घरात येऊन नाही दिलं असं त्याचा अर्थ आहे. अंगणामध्ये राहा, त्यांना घरात घेतलं नाही. जे काही शब्द वापरलेले असतात ना त्याच्यात एक मजा असते, ते आपल्याला सहसा लक्षात न येणारा अर्थ असतो. नाही तर असं वाटतं की काय तुकाराम महाराजांची मजा आहे, अंगण झाडती म्हणजे ते नुसते अंगणातच ठेवले, स्पर्श नाही केला त्यांना, त्याचा कधी उपयोग करून घेतला नाही. म्हणून सिद्धी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी ईश्वर प्राप्ती आणि त्याच्यासाठी जी अनुकूलता आहे चित्ताची पूर्ण. कारण की ईश्वर प्राप्तीचा भाव धारण करणं सुद्धा अवघड असतं, ती स्थिती धारण करणं अवघड आहे. कारण की जर तयारी नसेल माणसाची तर तयारी नसताना एकदम ईश्वर प्राप्ती झाली तो वेळाच होऊन जाईल माणूस. आणि देव सुद्धा भलत्या घरात जाऊन राहत नाही, त्यामुळे त्याला अनुकूल असं घर लागतं. आपल्याला सुद्धा त्यातल्या त्यात अनुकूल घर करून राहतो आपण. ते ईश्वर जर का राहायचं असेल तर त्याला खूपच स्वच्छ आणि चांगलं घर लागतं. म्हणून सिद्धी हा शब्द अंधकरणाची अशी ठेवण, अशी स्थिती की ज्याच्यामध्ये परमात्मा साक्षात्कार होऊ शकेल, ईश्वरच त्या ठिकाणी राहील अशी स्थिती. रामकृष्ण असं म्हणत की सिद्ध म्हणजे काय, तर सिद्ध झालं की माणूस म्हणजे सिद्ध झालं, बटाटा सिद्ध झाला म्हणजे तो मऊ होतो, तसा माणूस ज्ञानसिद्ध झाला म्हणजे नम्र होतो, टणटणीत नाही राहत. सिद्धी यांनी प्राप्त होत नाही. योग याग विधी, शेवटी सगळे योग याग विधी ही सगळी साधनं आहेत, ही काही मुक्कामाची ठिकाणं नाही. ही साधनं कशाची आहेत की चित्ताची अनुकूलता निर्माण होण्याची साधनं आहेत. त्याला चित्तशुद्धी असं म्हटलं जातं. पण यांनी वस्तुतः ती स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वायाची उपाधी दंभधर्म. बऱ्याच लोकांना याचा खूप आनंद झाला, कारण की त्यांना योग म्हणजे ते आवडत नाही. ते म्हणतात बघा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. काय योगाच्या नादी लागू नका असं ते म्हणतात. सर्वसाधारण संत कधी कधी योगावर टीका करतात, ती कशावर टीका आहे हे समजून घ्यायला पाहिजे. ती टीका ही हठयोगावरती आहे, अष्टांग योगावरती टीका नाही. यमन यम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा सरळ सरळ मार्ग आहे. त्या योगाच्या ते विरुद्ध होते असं म्हणणं अति चुकीचं आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. पण योगाच्या विरुद्ध ते असण्याचं काहीच कारण नाही आहे. भगवद्गीतेला धरून आहे सगळं ज्ञानेश्वर महाराजांचं. प्रत्यक्ष भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने परत प्रगट होऊन त्यांनी पुन्हा गीता विश्लेषण करून सांगितले, तीच ज्ञानेश्वरी. त्यामुळे तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन. तू योगी हो असा जो उपदेश भगवंतांनी स्वतः केलेला आहे, ते विरुद्ध ज्ञानेश्वर महाराज कशाला बोलते स्वतःच. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीचे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर. त्यामुळे योगाच्या विरुद्ध नाहीये. योग ही ईश्वराशी एकरूपतेची स्थिती चित्ताची, त्याला योग असो. ती स्थिती प्राप्त होण्याच्यासाठी सर्व साधनं आहेत.
आणि ती स्थिती प्राप्त होण्याच्यासाठी असलेले साधनांच्या बाबतीमध्ये दंभधर्म म्हणण्याचं, इतर गोष्टींचं ठीक आहे. याग म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ, जे गीतेने पण कधी सांगितलं नाही. गीतेत कोणत्याही यज्ञाचा उल्लेख नाही. यज्ञ म्हणजे मग 4थ्या अध्यायामध्ये यज्ञ प्रकरण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं संयम म्हणजे यज्ञ. गप्प बसणे हा यज्ञ, मौन, ध्यान करणे हा यज्ञ. असे सगळे यज्ञाचे जे प्रकार सांगितले ते सगळे ध्यानयोगाशी संबंधित आहेत. प्राणायाम हा यज्ञ. म्हणून अष्टांग योगामधले ज्या गोष्टी सांगितल्या तेच वेगळ्या प्रकारामध्ये यज्ञ यज्ञ असं गीतेमध्ये म्हटलं. गीतेने असा कुठला यज्ञ सांगितलं? विश्वशांती नथिंग. आपली स्वतःची शांती करावी एवढंच सांगितलं. विश्वाची शांती वगैरे वर्गणी गोळा करून असले प्रकार भगवद्गीतेमध्ये सांगितलेले नाहीत, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याहून सांगितलेले नाही. मग हे जे याग आहेत, आपला पण फारसा संबंध नाही. आता फारसे याग नाही उरले तरी देखील निरनिराळे देवळं चालण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी मोठी उपासना घडते, यासाठी निरनिराळे यज्ञ चाललेले असतात. पण ही गोष्ट संतांनी काही प्रतिपादन केलेलं नाही. तिळ जाळलेले तांदूळ कामक्रोध तैसेची खळ. तीळ तांदूळ जाळायचे ना, आतमध्ये जे जाळायला पाहिजे ते जाळायचं नाही. या प्रकारचे जे याग आहेत ते यागांच्या वरती आक्षेप आहेत. आमच्या ह्याच्यामध्ये आणि ते काय करतात त्याच्यामध्ये जे लोकांच्याकडनं ते यजमान असतात त्याला काही पत्ता लागत नाही काय चाललंय त्याच्या अवती. ते जे निर्णय प्रकार केले जातात त्याच्यानंतर त्याच्यावरती ते गृहयज्ञ एक असतो, तेवढं एक फक्त लग्नाच्या आधी किंवा कुठल्या तरी कार्याच्या अगोदर ते केलं जातं. तेवढंच होतं फारसं आपला संबंध आहे. त्याचा देखील आपल्याला काही अर्थ करत नाही. त्याचा अनुभव आपला एकच की डोळ्यामध्ये धूर जाणे. पूर्वीच्या काळामध्ये सगळं बंधन आतमध्ये दूर करून ते यज्ञ करायचे. एकही शब्द कळत नाही, सांगायची पण पद्धत नाही. मग या प्रकारचे जे उपासना आहे की ज्याच्यामध्ये काही समजच येत नाही आणि भावनाही निर्माण होत नाही, त्या प्रकारच्या उपासनांचा काही उपयोग नाही. एका प्रकाराने भगवद्गीतेनीच या गोष्टी बहुतेक करून सगळ्यात सकाम असतात, कामनात्मक असतात. ईश्वर प्राप्तीसाठी, विश्वशांतीसाठी माणूस यज्ञ करतो. म्हणजे स्वतः शांतीसाठी कोणी यज्ञ केलं का? मी यज्ञ कशाला करतो? स्वतः शांती करायच्यासाठी. तू शांत बस ना, यज्ञ करू नको. मग या प्रकारचे कुठलेही यज्ञ गीतेने सांगितले, संतांनी सांगितले, जो मध्यवर्ती मार्ग आहे आत्मसाक्षात्काराचा, त्यामध्ये हे बसत. विधी याचा अर्थ विधियुक्त पूजा करणे. विधियुक्त पूजा करण्याचे म्हणजे कुठल्या दिशेला देवांची तोंड करायची, त्याच्यानंतर कुठं ओवाळायचं, कसं काय करायचं, हे सगळं विधियुक्त मंत्रयुक्त अशा प्रकारचं वगैरे केलं जातं. महाराजांचं म्हणणं आहे की याचा देखील काही उपयोग. विधी एकच की मन देवाशी जोडणं, एवढाच विधी, बाकी काही नाही. देवापुढे फुल ठेवणं, नमस्कार करणं, त्याला काही नैवेद्य अर्पण करणे, नमस्कार करणे, एवढा विधी. बाकी काय विधी असतो? या दिशेला देवांची तोंड केली तर काय होतंय? सगळीकडेच आहे. सर्वतोमुखम विश्वतोमुखम असं ज्याला म्हटलेलं आहे त्याला कुठली दिशा तरी थोडीच आहे. या दिशेला तोंड गेलं तर तो आपल्यावर अवकृपा करतो. म्हणजे या सगळ्या कल्पना आहेत या योगशास्त्रामध्ये बसतात, साक्षात्काराच्या शास्त्रामध्ये बसत नाही.
तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ भाव घ्या दिशा. तर याच्यामध्ये तसं तथ्य नाही आहे आणि त्याच्या नादी लागू नका हे सांगायचं आहे. हे तर योग याग विधी, येणे नवे स्थिती, वायाची उपाधी, दंभ धर्म. त्याच्यामध्ये याग आणि विधी या बाबतीमध्ये आम्ही समजू शकतो, पण योगाच्या बाबतीमध्ये समजू शकत नाही. कारण की योग हा शब्द तिथे हठयोग या स्वरूपाला लावलेला आहे. पंचाग्नी साधन, हठयोग या गोष्टींच्यासाठी ते करूच नाही असं सांगितलं. जीभ अशी उलटी नेऊन जिथे नासिकेची जी चित्र आहेत आतमध्ये आलेले त्याच्यावरती लावायचं, म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते. असं एक काहीतरी विधानं करून काहीच उद्योग लोक करून. गुरुदेव रानडेंच्याकडे एकाचं पत्र आलं होतं आणि ते पत्र म्हणजे त्यांनी ते उलटे जीभ तिथं लावण्यासाठी ती लांब व्हायला पाहिजे म्हणून जीभ इथनं कापून घेतली आणि ती काय उन्मनी अवस्था प्राप्त झाली. त्या गुरुदेवांच्या मुखातून शब्द आले, अरे रे, ईश्वर प्राप्तीचा इतका सोपा मार्ग असताना माणसं काय काय उपदेव करत. येडे नवे स्थिती. ज्या ज्या गोष्टीचा शुद्ध भावना आणि शुद्ध बुद्धी या दोन्हीशी संबंध नाही आहे त्या गोष्टींचा उपयोग होतो. मला काय कळत नाहीये, परंतु मी ही गोष्ट देवाला अर्पण करून नैवेद्य दाखवून जेवणार एवढं ठरवलेलं आहे. ती माझी शुद्ध भावना. संध्याकाळी देवाच्या पाशी दिवा लावल्याशिवाय मी खाणार पिणार नाही, माझी भावना आहे. ही शुद्ध भावना छोट्याशाच असतात काहीतरी गोष्टी. त्या शुद्ध भावनेतनं क्रियाकर्म निपजतात असं काही नाही, परंतु निपजलं तर छोटंच असतं. तेव्हा तुळशीपत्र भगवंताला अर्पण करणे, फुल अर्पण करणे, हे कुठलंच क्रियाकर्म न करणे असं नसतं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपवृतम अश्नामी प्रयतात्मनः. त्याचं ते मी ग्रहण करतो असं भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटलं की जो कोणी असं भक्तियुक्त रीतीने विधियुक्त रीतीने म्हटलेलं नाही. विधियुक्त रीतीने माझी पूजा करेल त्यांची पूजा नाही, विधियुक्त भक्तियुक्त. आम्हाला ते काही कळत नाही विधी वगैरे, नको कळू दे, तुला भक्ती कळते ना. पै भक्ती एकीमी जाणे ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून यामुचा लाग निष्कळ भक्तीचा. मग भक्तीचं वर्णन चाललेलं आहे हरिपाठामध्ये. दोन गोष्टी आहेत, भक्ती आणि योग. योगाचा प्रवास असताना योग याग विधी येणे नव्हे सिद्धी असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हठयोग असं योगाच्या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे ध्यान धारणा करतो, हा जो योग जो आम्ही करतो त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पुढे त्यांनी जी म्हटले त्या ओळीचा पहिल्या ओळीशी संबंध आहे, भावे बिन देव नकळे. म्हणजे तू जर का कोरडं ध्यान करत असशील तरी ते जमणार नाही. म्हणजे योगाने सिद्धी प्राप्त होत नाही जर तो भावविरहित असेल तर. मग तुम्ही अष्टांग योग केला आणि ते सगळं गीतेला मान्य आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी पण त्याच्याबद्दल बोललेलं आहे, पण हे सुद्धा ईश्वराच्या अस्तित्वाला धरून जर का असेल, त्या भावनेसहित असेल तरच मान्य आहे, तरच ते सिद्धीला म्हणजे त्या अवस्थेपर्यंत नेतं. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म, भावे वेण देव नकळे निसंदेह. या दोन गोष्टींचा संबंध आहे परस्परांशी. एक तर हठयोग हा मार्ग नाही, आणि तुम्ही अष्टांग योग करत असलात तरी देखील तो भक्तिभावपूर्वक असणं आवश्यक.
म्हणजे तुमच्या जीवनाच्या मध्ये भक्तीचं स्थान जसं जसं कमी होईल, जसं जसं अंतःकरणाला कोरडेपणा येईल, तसं जसं परमेश्वर प्राप्तीची आशा कमी कमी व्हायला पाहिजे. शक्यता कमी कमी होऊन जाते. कोरडेपणातनं कधीही ईश्वर प्राप्ती किंवा मन त्याच्याशी जोडलं जातं. अगदी ईश्वर प्राप्ती केव्हा होणार, ईश्वर प्राप्ती हे सांगता येत नाही, कशी होणार हे सांगू शकतो. ते गीतेने सांगितलं. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम, या पद्धतीने ते होतं. जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर अनुभूती घेणे, आणि त्याच्यामध्ये विलीन होणे. तत्वाची धारणा धरणे, ध्यान धरणे, त्याच्यात विलीन होणे, या पद्धतीने होणार. पण अस्तित्व मानावंच लागेल. देवाचं जे अस्तित्व आहे विश्वात सगळीकडे, तेच शरीरामध्ये आहे. मी ते अस्तित्व धरूनच ध्यान करतो, परंतु ईश्वराचं सर्वत्र असलेलं अस्तित्व आणि अंतःकरणामध्ये तोच आहे ही भावना, या सहित ध्यान जर का नाही केलं तर ते खूप मेकॅनिकल होऊ शकतं. ओम म्हणा, मस्तकात लक्ष ठेवा. ओमच्या बरोबर ईश्वर आहे हे लक्षात घ्या, परमात्मा आहे. या भावासहित भावे वेण भक्ती, भक्ती वेण मुक्ती, बळे वेण शक्ती बोलून हे. म्हणून अस्तित्वाची जाणीव जर नसेल त्या ठिकाणी, तर तो सगळा कोरडा प्रयास होईल. आणि त्याला महाराजांनी म्हटलंय दंभ धर्म. भावे वेण देव नकळे निसंदेह, गुरु वेण अनुभव कोणच कैसा कळे. गुरूंच्या शिवाय अनुभव कळणार नाही. म्हणजे अनुभव घेण्याचा मार्ग कळणार नाही. अनुभव कसा कळणार? अनुभव हा ज्याचा त्याला येणार आहे. पण गुरूंच्या शिवाय अनुभव घेण्याचा मार्ग कळत नाही. एकतर ते विवरण करून सांगतील, त्याच्यामुळे कळेल, हा एक भाग आहे. पण त्यांच्या मध्ये असलेलं जे ईश्वराशी तादात्म्य, त्यातनं निर्माण झालेली त्यांची स्थिती, त्यांच्या सानिध्यात बसल्यानंतर त्या स्थितीच्या मुळे आपल्या अंतःकरणामध्ये जो ईश्वराच्या अनुरागाचा प्रवाह निर्माण होतो, त्याच्यातनं ते अंतःकरण जे समजून घेतं, ती गोष्ट शब्दावरनं व्यक्त होणार नाही, नुसत्या शब्दांच्या मधनं व्यक्त होणार नाही. अनेक विद्वान निरनिराळ्या गोष्टी सांगत असतात, सुंदर प्रवचन करतात, तत्वाबद्दल सुंदर विवरण करतात, पण तरी देखील तसं समाधान होत. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक जण छान प्रवचन करणारा होता, आणि त्यांनी एका अभंगावरती निरूपण केलं. दुर्बुद्धीचे कदा निपजो नारायण. दुर्बुद्धी कधी निपजू नये, दुर्बुद्धी कदा न निपजो नारायण. मनामध्ये दुर्बुद्धी येऊ नये. मग त्याने ते खूप छान विवरण करून तो सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर महाराजांकडे महाराज म्हणले, अरे एवढं सगळं प्रवचन केलंच, परंतु दुर्बुद्धी म्हणजे काय ते सांगितलं. तो म्हणला की मग महाराज दुर्बुद्धी म्हणजे काय?
त्यावेळी ईश्वरापासून दूर नेते ती दुर्बुद्धी. किती सोपं हे जे संतांचं आहे की एकदम सोपं करून स्वतःचा अनुभव सांगत असतात. तर फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आणि फर्स्ट हँड एक्सपिरियन्स, आलेला अनुभव सांगणे आणि आलेली माहिती सांगणे. माहिती सांगण्याचं काम विद्वान करत असतात आणि अनुभव सांगण्याचं काम संत करत असतात. त्यामुळे शब्दातच ते व्यक्त होतं अशातला भाग नाही. कितीही विवरण करणं त्याही मला तसं लाभेल ती गोष्ट असं नाही. रमण महर्षींचं वर्णन कितीतरी ठिकाणी सुंदर दिसून येतं. तिथून ते त्या विरूपाक्ष गुहेकडे गेले चालत. त्याच्या पाठीमागे सगळा शिष्य परिवार गेला. त्याचं वर्णन एका मुलीने केलेलं आहे. तिच्या भावाला ती पत्र नागा म्हणून. आणि ते म्हणजे आम्ही इतकी तयारी करत होतो, काय काय पदार्थ घ्यायचे, हे करायचं ते करायचं, की रवणवरची शांतच बसले होते. याच्यामध्ये भाग घेतले होते, काय काय डब्यांमध्ये काय काय घेतलेलं आहे, तुम्ही काय काय घेतलं, काय हे घेतलं का ते घेतलं, काही नाही. जायची वेळ आली त्यावेळेला पंचा घेतलं आणि चालायला लागले. बाकी काही बोलले नाही. पाठीमागून सगळे लोक. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळं ते सामान बाजूला पडलं. त्याच्यानंतर महर्षी बसले आणि पावणे 1 तास काही बोललं नाही. त्याच्यावर तिने लिहिलंय की त्याच्यामध्ये मौनातनं स्वामींचं प्रवचन झालं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्याचे चिन्ह संशय. कशी स्थिती असेल, नुसतं जवळ शांत. काय झालंय तुला, किती गडबड चाललेली आहे चित्ताची. या प्रकारे काहीही बोलायला लागत नाही. त्यांच्या नुसत्या शांतपणामुळे शिष्याच्या अंतःकरणामध्ये हे सहज संस्कार होऊन जातात की कशाला गडबड करतोय आपण. म्हणून स्वस्थ राहणे हा मार्ग आपल्याला सांगितला गेलाय. स्वच्या ठिकाणी स्थ म्हणजे स्थिर राहणे, एवढाच ना. कारण की परमात्म्याचा आविर्भाव आपल्याला जो जाणवणार आहे तो त्या ठिकाणी जाणवणार आहे. स्वस्थ राहणे, स्वच्या ठिकाणी स्थ म्हणजे स्थिर राहणे. बाकी कुठलीही गोष्ट करण्याची आवश्यकता नाही. भावना असतेच आपल्यामध्ये आणि त्याच्यानंतर हा विचार धारणा म्हणून धारण करणे आणि प्रत्यक्ष तसं करताना आपल्या लक्षात येतं की ती स्थिती आहे स्वच्या ठिकाणी स्थिर राहणे. ती भावनेशी संबंधित नाहीये, विचारांशी पण संबंधित नाही. त्या स्थितीला योग असं म्हणतात. कळून तर घ्यायलाच लागतं. म्हणून कळून घेताना पहिल्यांदा कळून घ्यायचंय की स्वतत्व कळून घ्यायचंय, बस. बाकी काही कळून घ्यायचं हे कळून घ्यायला लागतं पहिल्यांदा. विचार, मग त्याची प्रक्रिया. हे जे मुख्य मार्ग आहे तो आंतरिक स्वपाशी जाण्याचा मार्ग आहे. एवढंच म्हणायचे गो टू सेल्फ. तेवढा एकच मार्ग त्यांनी अवलंबलेला होता रमण महर्षी. वेगळ्या वेगळ्या प्रकारे भक्तिभावात्मक उपासना सगळ्या संतांनी केली, सांगितली. असं जरी असलं तरी देखील महत्वाचा उपदेश म्हणजे अंतरात्म्यावरती लक्ष केंद्रित करून राहा. गोंदवलेकर महाराजांनी तर योगाची अप्रतिम व्याख्या केलेली. सहसा अशा प्रकारची, बरं त्यांनी ती केली असं जाणवत पण नाही लोकांना. योगाची व्याख्या त्यांनी अशी केली, स्वानंदात स्वस्थ राहणे. नुसतं शांत बसल्यानंतर
स्वपाशी लक्ष केंद्रित झाल्यानंतर विचार करण्याची प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही अशी जी स्थिती आहे त्याच्यामध्ये एक सहज प्रकारची शांती असते. त्या शांतीतनं आनंद तरंग येत असतात, त्याला स्वानंद असतात. आणि त्याच्यातच राहणे, स्वस्थ राहणे, स्वानंदात स्वस्थ राहा ही योगाची व्याख्या केली. अप्रतिम व्याख्या. हा मार्ग गुरु जसं स्पष्ट करतात सद्गुरु, तसं विद्वान करू शकत नाहीत, शास्त्र करू शकत नाहीत, लिटरेचर मधून ते कळू शकत. आपल्याला काय घ्यायचं हे समजलेलं नसलं तर आपण भलत्याच गोष्टी वाचत असतो. त्याची जी कोर आहे ती कोर ही आहे की स्वमध्ये, आत्मतत्वामध्ये परमात्मा या रूपाने आहे आपल्यामध्ये आत्मतत्व. त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं, स्वमध्ये राहणं, हे करता 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 रिअलायझेशन ऑफ सेल्फ, आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतात, त्याची स्थिती विकसित होत जाते, ती स्थिर होत जाते. आणि त्या प्रक्रियेला ती अंतिम स्थिती गाठण्याच्यासाठी म्हणून ती जशी जशी स्थिरावते, पूर्ण होते, ते प्राप्त होते. या स्थितीला सिद्धी असं म्हणतात. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. म्हणजे योगाच्या सुद्धा इतर उपांग जे आहे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष फारसं दिलेलं नाहीये. सबंध हरिपाठामध्ये प्राणायाम करायला सांगितलं. सबंध भगवद्गीतेमध्ये प्राणापान समकृत्वा नासाभ्यंतर चारिणो याच्यापेक्षा पलीकडे प्राणायामाचा उल्लेख नाही. ज्याचा अतिरिक्त असा प्रयोग बऱ्याच लोकांनी करून स्वतःच नुकसान पण खूप करून घेतलं. गुरूंच्या शिवाय स्वतःच्याच मनाने करण्याचा विलक्षण तोटा कसा होतो, त्याचा अगदी अलीकडच्या काळातलं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मान्यवर लोकांच्या मधलं ते म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर. त्याचे तुफान प्राणायाम करायचे नाशिकला. आणि त्याला काय गुरुच नाही, मग शास्त्रातलं वाचून ते कसं स्वतःच्या त्याच्यामध्ये, आणि जिद्दी तर खूपच होते. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा इतका काही वाईट परिणाम झाला शरीरावरती की ही सगळी हाडं डोक्याची अशी मऊ होऊन गेली, कवटी. मग कसं बसं घरातल्या सगळ्या, बरं घरातला मोठा हे आहे भाऊ, त्याला कसं सांगायचं वगैरे, हे सगळे मग हळूहळू भीड चेपून सगळ्यांचे प्रकार बंद पाडले. मग हळूहळू ते नॉर्मल, पण विलक्षण त्रास सहन केला. म्हणून गुरु या गोष्टी करायला सांगत. गुरु बिना अनुभव कैसा कळे. पण त्या मार्गावरती कसं जायचं हे स्वतःच्या अनुभवामधनं गुरु सांगत असल्यामुळे आपल्याला अनुभव घेण्याचा मार्ग सुकर होतो, एवढा त्याचा अर्थ आहे. अनुभव कसा कळणार, म्हणजे मला काहीतरी स्वप्नदृष्टांत झालाय, त्याला काय अर्थ असेल, असल्या प्रकारचे अर्थ याच्यामध्ये नाहीत. अनुभव घेण्याचा मार्ग स्पष्ट होणे हाच. स्वप्नामध्ये गणपती आला आणि त्याच्या डाव्या बाजूचं फुल खाली पडलं, काय अर्थ असेल, तू नीट ठेवलं नाही एवढाच अर्थ, बाकी काही अर्थ नाही. हे असे जे किरकोळ गोष्टी, वाटेल त्या गोष्टीला वाटेल ते महत्व देत राहणे, या सर्व गोष्टींच्या मधनं तुमची अंतःकरणाची मायाघात होत नाही, चुकीची गोष्ट होते, हे गुरु सांगतात. अंबुराव महाराजांना काव्यस्फुरण झालं, त्याच्या गुरूंनी ते फाडून टाकलं. ध्यानाच्या अवस्थेमध्ये काव्यस्फुरण झालं, ज्ञानेश्वर तुकारामाचं कोणी वाचत नाही, जो कोण वाचणार, परत करू नको म्हणून. याचं कारण असं आहे की ध्यान करताना जर का त्याला आलेले जे शब्द आहेत आणि त्याचं जर का लिहून काढत बसला तर पुढच्या वेळेला ध्यान करताना आज काय शब्द येतात वाट पाहत बसेल, ध्यान होणारच नाही.
गुरु सांगू शकतात हे करू नये. दुसरं कोणी म्हटलं असता, अरे काव्याच पूर्ण झालं, गुरुने ऑब्स्ट्रक्ट केलं. शिष्य मोठा होऊ नये असं त्यांना वाटतं का? हो, मोठा हो. साक्षात्कार प्रक्रियेमध्ये कुठलीही उपाधी असता कामा नये हे गुरु सांगतात. पण वायाची उपाधी, दंभधर्म हे वाढवायचं नाही. कुठलीही उपाधी 21 चतुर्थ्या करू का? वाटेल ते करू, पण हे गुरु नाही सांगत. गुरु विना अनुभव काय सगळं. अमक्या ठिकाणी जाऊ का? तुला काय वाटेल ते कर, पण अमक्या ठिकाणी गेल्यामुळे ईश्वर प्राप्तीला मदत होते असं गुरु सांगत नाही. तुम्ही काही करा, तुम्ही फक्त एक गोष्ट, मध्यवर्ती साधना चुकवली नाही पाहिजे. ती फार महत्वाची गोष्ट. इकडे जा किंवा जाऊ नका, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठल्याही प्रकाराने परमार्थाला काहीही पोषक होत नाही कुठे जाणं. जे एका ठिकाणी बसून साधना नीट करणे, याच्यातनं ती स्थिती मॅच्युअर करणे, याच्याच पाठीमागे लागलं पाहिजे. त्याच्याशिवाय काही होणार नाही. कारण कुठेही गेलं तरी मग तुम्ही एकदा का, रामकृष्ण असं म्हणायचे की जोपर्यंत रोपटा आहे तोपर्यंत त्याची काळजी घ्यायला पाहिजे. एकदा त्याचं झाड झाल्यानंतर त्याला हत्ती का बांधणार. पण आमचं झाड झालेलं आहे असा विचार करू नको. काही कारण नसताना वेळ घालवणे, इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा, हे कर ते कर ते कर ते कर, काही कर. एखादं थोडंसं स्वाध्याय असलं पाहिजे. एखादं छोटं पुस्तक पुरे आहे मनाच्या श्लोकांसारखं, ज्ञानेश्वरी नित्यपाठासारखं एखादं छोटं पुस्तक पुरे, हरिपाठ पुरे. सगळा परमात्मा याच्यामध्ये आला, समजून घेऊन करायला पाहिजे. चिंतन करायच्यासाठी म्हणून ही पुस्तक पुरेशी. पण गुरु जे सांगतात त्यांच्याकडे लक्षच न देणे, आपल्या मनाप्रमाणे करत राहणे, ही गोष्ट थोडीशी बदलून एकंदर संतांनी सांगितलं तरी काय आहे आणि आम्ही करतो काय आहोत याचं कुठेतरी गणित बसलं पाहिजे. शांत राहा, एका ठिकाणी राहून उपासना करा. आणि त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे एकदा का तुम्हाला ते जमायला लागलं, वाटेल तिकडे जा, कुठेही करू शकता. पण हे सोडून तुम्ही फिरता, रॉंग. कारण की मार्ग होय अंतरिक्ष, आतमध्ये पाण्याचा मार्ग आहे, जेथे सर्वही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेध. ते सूक्ष्म आहे. मग ती सूक्ष्म स्थिती विकसित केव्हा होणार? गप्प, शांत, मौन अशा अवस्था आम्ही समजून कशा येणार? विचारांनी समजून. गुरु विना अनुभव काय सगळे. त्याच्यात गुरु ह्या गोष्टी प्रत्यक्ष सांगतील, प्रेरणा. कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही जाण्याची गरज नाही. स्वामी स्वरूपानंद इतके वर्ष पुण्यात होते. संबंध जीवन कालामध्ये एकदाही आळंदीला गेले. त्याच्यावरून समजून घ्यावं आपण. तरी ते प्रतिज्ञानेश्वर का? ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटले ते धरलं. ही महत्वाची गोष्ट. पण गुरुविना अनुभव हे गुरुच आहेत आपले. ते सांगतात ते आम्ही ऐकत नाही. असं जर का केलं, त्यांनी सांगितलं शिष्य एकांती बैसावे, तेथे हे समजून घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रपंचन असे. एकांती मौन धरून बैसे, सावध पाता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होते. उच्चारे विण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्यय येते परंतु नाद काहीच नाही. ते शब्द सांडून बैसला, तोची मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला याचे कारण.
करतो. गुरुविण अनुभव कैसा करे, तपे विण दैवत, 3 तप जे सांगितले त्याप्रमाणे. दैवत म्हणजे एकच धरायचं की आत्मदेव, बाकी काही. कुठल्या तरी देवतेला काहीतरी उपासना केली, तप केलं, करू नकोस. गीतेत सांगितलेली 3 तप: देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्यते अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रिय संचय स्वाध्याय अभ्यसनचैव वाङ्मयं तप उच्यते मनप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तप मानसम उच्यते. याच्या पलीकडे तप नाही, ताप आहे सगळ्या गोष्टीच. एवढे 3च गोष्टी करा. आणि दैवत म्हणजे दुसरं कुठलं लक्षच द्यायचं नाही, आत्मदेव. कुठली दैवत प्रसन्न करायचं आपल्याला आणि त्यांच्याकडनं काय प्राप्त करून घ्यायचं. दिल्यामुळे प्राप्त होत नाही, म्हणजे त्याचा व्यवहारिक अर्थ कोणाला काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. पण इथं व्यवहार नाहीच आहे, हरिपाठ आहे. मन दिल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही असं त्याचा अर्थ. गुजेविण ते कोण सांगेल, त्याच्यातली गुह्य गोष्ट जर का कळली नाही तर तुमचं कल्याण कसं होतं. गुरु सांगतात हे गुह्य गोष्ट काय. आणि हे कळण्यासाठी म्हणून त्यांच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष किंवा वाङ्मय ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरुणोपाय. साधूंची संगती याचा प्रत्यक्ष संगती जरी मिळाली भाग्याचं, पण समजा नाही मिळाली तर भावनेने आपण त्यांच्याकडनं समजून घेतो असं समजून त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास कर, स्मरण कर. भावनेने ते जवळ आहे असं श्रीराम जयराम जय जयराम मनामध्ये आलं की गोंधळकर महाराज आहे ना असं समजायचं, आपल्याला समर्थ आहेत असं समजायचं. अशा रीतीने वाङ्मयाच्या मधनं समजून घेणं याला मर्यादा आहे. आपण सारखं वाङ्मयात वाचत बसलो तर त्याने ते समजणार नाही. वाङ्मय पोथी पडी पडी जगमुवा पंडित भयानक होय. ढाई आकर पिओ का म्हणजे ओ 2.5 मात्र. ढाई आकर पिओ का पढेसो पंडित होय. तेच तो पठण असं ते म्हणतात. पण एवढं आम्हाला नाही जमत की बाबा सर्व काळपर्यंत आम्ही हेच करू. पण त्यांच्या सहवासात राहून प्रत्येक गोष्टीची मर्यादा पण कळते, आवश्यकता पण कळते. गुरुदेव रानडे नाम देणं या पदवीला प्राप्त झाले, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत गेलं की गुरुने त्यांना सांगितलं तो आता नाम देणं. इतर त्याच्यानंतरचा प्रसंग आहे की कुणी विचारलं की हे जे नेम करतो आपण ते सोडून बाकी काही करण्याची आवश्यकता नाही, मग हे आपण पोथी वाचन वगैरे वगैरे कशाला करतो. पोथी वाचन म्हणजे दासबोध, त्यांच्याकडे पोथी म्हणतात त्याला. त्याला सांगितलं की खरं तर ते एवढं केलं तर पुरे आहे. सतत त्याच्या सहवासात राहण्यासाठी एक नामच पुरे आहे. असं जरी असलं तरी ते तसं होत नाही म्हणले. त्या अवस्थेमध्ये असताना म्हणले तसं ते होत नाही, म्हणून इतर गोष्टी लागतात. एक मध्यवर्ती जेवण आहे पण तरी देखील ताटात म्हणले इतर सर्व पदार्थ लागतात, तशा प्रकारचे इतर गोष्टी लागतात. तर मन कुठं अनुकूल आहे की सतत नामस्मरण करायला.
इतर काहीतरी वाचावं असं वाटतं, पाहावं असं वाटतं. पण गुरु या सर्व गोष्टींना मर्यादा काय आहेत हे सांगतात. त्यांच्या जीवनशैलीवरनं पण कळू शकतं. या सर्व गोष्टी समजून घेत 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 आपण आपल्या प्रकृतीला धरून काहीतरी एक मध्यवर्ती मार्ग समजून घेऊन करावा लागतो. आणि तो मध्यवर्ती मार्ग प्रत्येकाचा दुसऱ्याच्या सारखा असणं शक्य नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणाची ठेवण वेगळी असते. त्यानुसार त्यांनी त्याच्या पद्धतीनेच ते करावं. पण ही गोष्ट मात्र आहे की चैतन्याशी, तत्वाशी चित्त जोडून काही काळ राहिलं पाहिजे, पूर्ण वेळ. बाकी काही नाही केलं तरी देखील मग जे होईल ते होईल, होईल ते होईल. संध्या स्नान स्वामी स्वरूपानंद जावं आहे. हरी ध्यान ह्याची माझे संध्या स्नान. कसं आहे की झालं तर ठीकच आहे, पण नाही झालं तर ते काय बिघडत नाही. तू हे बिघडून ते करू नको. हे करून तू जे काय करता येईल ते कर. सगळ्या उठल्यानंतर हे झालं पाहिजे, स्नान झालं पाहिजे, त्याच्यात व्यायाम झाला पाहिजे, स्नान झालं पाहिजे, सगळं काही झालं पाहिजे. तेवढपर्यंत सगळं फटफटीत उजाडतं, सगळं गावभर लोक फिरायला लागतात, आपली बोंब ध्यान होती. पक्षी उठायच्या आतमध्ये ध्यान संपलं पाहिजे. आयडियल आपण त्याच्यानंतर कितीतरी वेळात जागे होतो, त्यामुळे त्याच्या आतमध्ये ध्यान संपलं शक्यच नाही. पण पक्षी उठायच्या आतमध्ये ध्यान संपलं पाहिजे ही एक गोष्ट. कुठंही जा, तुमचं स्वतःचं वैयक्तिक ध्यान असलं पाहिजे. मिस्टर उठतील मग आपण करू, मुळीच उठले ते उठेपर्यंत थांबवू नको, उठायच्या आतमध्ये करून घे. ते उठल्यानंतर तो होणार नाही नीट. कुणाचंही एकमेकांवर अवलंबून असलं नाही पाहिजे. आपला इंडिव्हिज्युअल मार्ग आणि ती गोष्ट कुठल्याही गोष्टी डिपेंडंट आहे. आम्ही दोघं मिळून करतो. कशाला करतो दोघं मिळून? तुझं तू कर. दोघं मिळून करतं चांगलंच आहे, पण अगदी ते असे त्याचं विधी नकोय निर्माण व्हायला की हे आले आता दोघं जण बसलो वगैरे. कशाला दोघं जण बसलो? तू आणि परमात्मा, तू आणि नवरा नव्हे, किंवा तू आणि पत्नी नव्हे, परमेश्वर आणि आपण. बस एवढे दोघं जण सुरुवातीला पुरे आहेत. नंतर मग एकरूपता होईल त्यावेळेला होईल. पण इंडिपेंडंट मार्ग असला पाहिजे, तो स्वतःचा असला पाहिजे, तो कुणावरही अवलंबून असता कामा नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून फार अभ्यास लागत नाही. गो टू सेल्फ. एक तत्व नाम दृढधरी मना तत्वाशी संबंधित. ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरुणी श्रीहरी जपे सदा. तो काळ आपल्याला मिळाला, पाऊण तासाचा, 1 तासाचा, की मग दिवसभरामध्ये जे काही आपल्या मनाप्रमाणे असेल त्याप्रमाणे करू, जे काही शक्य होईल त्याप्रमाणे करू. मग गुरु सांगतात ती ही गोष्ट आहे मध्यवर्ती. गुरुविण अनुभव कैसा कळे. नाही तर दुसरं कोणी ही गोष्ट हडसून खडसून नाही सांगणार. काही करायचं नाही, ही गोष्ट करायची. दिवसातला 1 तासाचा भाग तरी किमान असा मिळाला पाहिजे की आपण आणि त्यात काही नाही, दुसरं वाचन नाही, अमकं नाही, तमकं नाही, पूजा नाही, काही नाही, आपण आणि देवात. त्याला एक तेज परत. जर तेज नसलं तर तो सगळा परमार्थ कितीही केला तरी. डॉक्टर देशमुख आणि मी एकदा त्यांच्या घरापासून त्यांचा एक आश्रम मागला त्यांनी तिकडे मुरगुडला. तर त्या आश्रमाकडे काहीतरी योगायोग असा झाला की आम्ही दोघंच त्या गाडीत होतो. ते ड्रायव्हिंग करत होते, मी शेजारी बसलो होतो. सहज बोलता बोलता म्हटलं की कितीही बाहेरचे वाटेल तेवढे कार्यक्रम केले आणि का मोठे मोठे प्रचंड मोठे कार्यक्रम आध्यात्मिक वगैरे केले,
तरी जोपर्यंत आत्मयोग प्राप्त होत नाही किंवा त्यासाठीचा प्रयत्न होत नाही तोपर्यंत अध्यात्माला तेज येते. असं मी म्हटल्याबरोबर हातातलं स्टेरिंग सोडून काय म्हणले, बरोबर आहे म्हणले, मला हेच म्हणायचं. म्हटलं स्टेरिंग त्याला पाहिजे. पण इतकं आवडलं त्यांना की हीच गोष्ट आहे, मध्यवर्ती गोष्ट ही आहे. आणि नाहीतर मग उदंड म्हणून हे सगळं जे वरती वर्णन केलेलं आहे या इतर सर्व गोष्टींच्याकडे जसं जसं मग चंचलता असते त्यावेळेस अनेक गोष्टींमध्ये धावत असतं, इकडं पकडून इथं करायचं बस. आत्मभुवनी स्थिर करी, तुकाराम हे ज्ञानेश्वर महाराज. आत्मभुवन हे सगळं आत्मभुवनामध्ये स्थिर. अभ्यासाने पकडून आणून तिथं ठेवायचं, मग ते कुठेही हुंदडू देत, परंतु हा नियम लावायचा की इथंच ठेवणं. माझ्या घरात राहायचं असेल ते असं करता 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 मनाला सवय लागते. मग ते त्या ठिकाणी जाण्याची स्वतःच मागणी करतं, जास्ती वेळा पण मागणी करतं. असं ज्या वेळेला व्हायला लागतं त्यावेळेला ती सिद्धी म्हणजे अंतःकरणाची तयारी, ईश्वराच्या साक्षात्कार होण्यासाठीची अंतःकरणाची तयारी, सिद्धी प्राप्त होते. हे गुरु सांगतील असं ते सांगत असतात. आणि मग दृष्टांताची मात सांगितलं की साधूंची संगत धरा, गुरुविना अनुभव कळणार नाही. आणि त्याच्याशिवाय न समजून घेता तुम्ही काहीतरी करत असला योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे बिण ते न कळे निसंदेह. भाव म्हणजे तो आहे असं मनामध्ये धरणे, अस्तित्वाची जाणीव. कळेल पण निसंदेह कळणार नाही, हीच अवस्था, हा साक्षात्कार. मग त्याच्यानंतर सांगायला लागत निसंदेह कळेल. स्वतःच्या अनुभवाने जे कळतं ते निसंदेह कळतं. विचाराने कळलं तर तिथे अनुमानाने आपण ठरवतो की हे असं असेल. दूर येतं त्या अर्थी तिथं अग्नी असला पाहिजे, याला अनुमान म्हणतात. पण बघितलंच लागलं की अरे इथं आग लागली, दूर पाण्याची गरज नाही आणि त्याच्यावरून कन्क्ल्युजन लिहिण्याची गरज नाही. जे ते अनुमान राहिला ते परमार्थ केला, तो वाया गेला. समर्थाने म्हटलं की याचा अर्थ हा वगैरे असं नाही, अनुभव. म्हणून एकूण जर का एक एक अभंग जर हरिपाठाचं बघितला तसं लक्षात येतं की जवळजवळ सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सुप्त रूपाने, प्रत्येक अभंगामध्ये सुप्त रूपाने सगळं अध्यात्मशास्त्र असल्यासारखे, अनुभूतीचं शास्त्र. आणि देवाकडे नेणारा मार्ग, त्याचं माध्यम ईश्वराचं स्मरण. हरिपाठ या शब्दाचाच अर्थ ईश्वराचं स्मरण असा. अतिशय गोड आहे आणि म्हणायला ऐकायला छान वाटतो. परमेश्वराच्या बद्दलची भावना जागृत होते. या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये मध्यवर्ती जो योग मार्ग आहे तो हरिपाठामध्ये सुप्त रीतीने, कित्येक ठिकाणी अतिशय उघड रीतीने योग ज्ञानाचा मार्ग आलेला आहे. पण भक्तिभावासहित योग अशी एकंदर या मार्गाची ओळख संतांनी आपल्याला करून दिली की तुम्ही नुसता योग करू नका, भक्तिभावासहित करा. आणि केवळ भक्तिभावनेनी हा प्राप्त होणार नाही, योगाची साधना पण करायला पाहिजे. या दोन्ही प्रक्रिया एकत्रित करून ही आत्मसिद्धी प्राप्त होते. आत्मसिद्धी असा शब्द आहे त्याचा, ज्ञानेश्वर महाराजांनी पण हा वापरलेला आहे, आत्मसिद्धी. ती स्थिती प्राप्त व्हावी याच्यासाठी ते समजून घेण्याचा भाग, तो भाव मनात व्हावा, हरिपाठ. म्हणून रोज आम्ही जी गोष्ट नियमाने करावी अशा ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्याच करू शकत नाही आपण. पण आम्हाला जर का असं वाटलं की काहीतरी स्वाध्याय करायचा आहे, हरिपाठाचा जरूर करा. की प्रत्येक शब्दामध्ये
नाही कळत असं नक्की निर्माण होतं. संदेह निर्माण होतो की हे नक्की काय असेल. तेच तर सोडवण्यात मजा आहे. सोडून घ्यावं. समजा आपल्याला नाही माहिती तर जरूर त्याच्यासाठी म्हणून विचारावं, अभ्यास करावा. स्वाध्याय अभ्यासांच्या वाङ्मयं तपोच्यते, ही गोष्ट जरूर करायला पाहिजे. आणि त्याबरोबर हे सगळं साधन सूक्ष्मामध्ये ज्या ठिकाणी जातं आत्मतत्व, त्याची साधना करणे, या दोन गोष्टी. मग शेवटी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. सांग म्हणजे सर्व अंगांसहित, स अंग, सांग नाही, सांग झाला हरिपाठ. सर्व अंगांसहित म्हणजे ही सगळी योगाची जी अंग आहेत त्या सर्व अंगांच्या सहित हरिपाठ झाला असं त्यांनी म्हटलंय. अनेक ठिकाणी तुम्हाला असं सापडेल की हळूच कनेक्शन तिकडे जोडून टाकलेलं असतं. पण माणसाला नुसतं म्हणावं असं वाटतं, कापराची ज्योती उजळती वाती, ठाईच समाप्ती झाली जैसी. ज्ञानाची परिपूर्ण स्थिती सांगतात की ज्ञान प्रगट झालं आणि ते कापूर जसा अग्नी प्रगट करतो आणि कापूरही जातो आणि अग्नी पण जातो, तसं ज्ञान प्रगट होऊन आता मला ज्ञान झालं ही स्वतंत्र जाणीव पण गेली, असा तो ज्ञानरूप होऊन राहतो. अगदी अंतिम स्थिती सांगितलेली. इतकी अंग आहे त्या हरिपाठाला, सौंदर्यच सौंदर्य. मी खूपच त्या गोष्टीचा आनंद पूर्वीच्या काळी जेव्हा अभ्यास करत होतो त्या याचा, त्यावेळेला असा सारखं जाणवायचं की अरे हे असं म्हणायचं. खूप सुंदर पद्धतीने महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी तर दिलेच आहे, पण ज्ञानेश्वरीला आम्हाला समजा वेळ नसेल, हरिपाठ बस, बाकी काही करत नव्हते. त्याच्यामुळे सांगितलेलं गुह्य मार्ग तो प्रगट होईल. ज्ञानेश्वर महाराज नक्की कृपा करतात. जर एखादी गोष्ट नाही समजली तर आम्ही त्यांना प्रार्थना करायची, मला नाही समजत आहे, जरूर समजत जायचे, जरूर समजत. प्रत्येक शब्द असा फुलत जाईल. आणि काही झालं तरी देखील काहीतरी योजना करून ठेवतील, त्यानुसार आपल्याला ते कळेल, त्यानुसार ते आपल्याला वळेल, असं पण त्यांना आपण प्रार्थना करू. हरिओम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. सच्चिदानंद.